रोम रोम भाइयों। ही मन्नूची नवीन शाळा आहे आणि या शाळेत मन्नू शिकणार आहे. माईन गावातली मन्नूची शाळा आता सुट्ट्या आहेत म्हणून बंद आहे शाळा. मन्नूची शाळा बोरिंग लावले बोरिंग. केवढीशी शाळा आहे बघा. ॲक्च्युली मराठी मीडियमची शाळा आहे ना मित्रांनो. आणि गावच्या शाळा अशाच असतात कारण की लोकसंख्येवर डिपेंड असते. किती लोकसंख्या त्या पद्धतीने हे लोक शाळा बांधतात. आता ही शाळा एकदमच 1-2 वर्गाचीच आहे आणि इथं स्वयंपाकगृह पण दिलं आहे. म्हणजे तिकडे आपल्याला माहिती आहेत ना खिचडी वगैरे बनते. आणि ही शाळा जिल्हा प्राथमिक माईन युनिट नंबर 2 आणि हा बैल. तर मित्रांनो शाळा आहे आणि मग आता माहिती आहे ॲक्च्युली लोकसंख्येवर डिपेंड असते शाळा. तर त्या लोकसंख्येच्या हिशोबाने यांनी शाळा आहे ही एवढीशी. आणि आता कसं मेच्या सुट्ट्या चालू आहे त्यामुळे शाळा आहे बंद. पण नंतर ही शाळा थोड्या दिवसानंतर चालू होईल. पण कमी आहेत लोक ह्याच्यामध्ये म्हणजे शिक्षणासाठी. आता प्रत्येकजण कसं झालं आहे मराठी मीडियमला थोडासा कमीच भाव देतो. प्रत्येकाला इंग्लिश मिडियममध्ये प्रत्येकाला शिकवायचं असतं. अंगणवाडी भार्गूला मजा वाटते इथं. भार्गूची ही अंगणवाडी आहे. भार्गू या अंगणवाडीत आता शिकणार. हातनकरवाडी अंगणवाडी एक छान असा प्रकल्प केला आहे बघा. म्हणजे इथं फिल्टर लावलं आहे. पावसाच्या पाण्याचा यूज करणारी लोक पावसाच्या पाण्याला इथं फिल्टर लावला आहे. रेन रूफ वॉटर ते पाणी मग हे लोक फ्लश बीसाठी किंवा म्हणजे इन द सेन्स की ते बाथरूम वगैरेसाठी फक्त पिण्याच्या लायक नाही राहणार. बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी हे लोक पाणी वापरू शकतात. एका फ्लश लिहिलेलं फ्लश. छान असा उपक्रम केला आहे पण शाळेत. शाळेने हे दिलं आहे ना शिसो वगैरे पाण्याची सोय दिलेली आहे. पण पाणी नाही वाटतं ह्याच्यात. आहे पाणी आहे. स्वच्छता आता काय माहिती मित्रांनो. आता हे नाही ना शाळा बंद आहे तर काय स्वच्छता थोडी कमी. टाकी दिलं टाकीतनं पाणी आहे वाटतं. शिसो गेल्या खराब झाल्या. पाणी बंद आहे. हां तर मित्रांनो 4 दिवस आपण गावामध्ये 4 दिवस 4 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण फिरतोय गावात. आणि गावच्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या आपण मुंबईला जाणार आहे. उद्या आहे तारीख 15. तर 15 तारखेला आपण मुंबईला चाललो आहे. तर आता जेवढं फिरता येईल तेवढं फिरतोय आपण. काजूचे बोंड काढलेत बघून घ्या. आता इथनं पुढे आम्ही करवंद काढायला जाणार आहे रानात. ते देखील दाखवतो.